अरे भाऊजी थांबा, मी चहा देते तुम्हाला. नको वहिनी, राहू दे. अहो तुम्हाला शाळेला उशीर होतोय, मी करतो ना, तर गोदाकाला सांगतो. बरं ठीक आहे. ते ना वाईट सांगायचं तुम्हाला. सांगा ना. मी सगळीकडे चौकशी केली बघा. प्रत्येक जण म्हणते 15 दिवसात काय कोर्टाचा निकाल लागणार नाही. अहो तारखा घेत बसायला लागते. कोण करणार आहे सगळा कुटाणा? आणि आपल्याला तर 15 दिवसात करावं लागणार आहे. मुळात मुद्दा आहे पैसे खाण्याचा. आबांच्या नावे कुणी पैसे खाल्ले हे आपण माहित करून घ्यायला हवं. वय की फुल फास्टात चौकशी करावी लागणार आहे. हो. अहो एकदा का पैसे कुणी खाल्ले कळले की नाही, आबा आपोआप सुटतात बघा. ती चुकीची लिस्ट होती ना, ती कोणी जाहीर केली हे आपण शोधून काढायला पाहिजे. अहो पण कसं? म्हणजे तिथं कुठं कोण आपल्या ओळखीचं आहे? हो, पण आपल्याला काही ना काही मार्ग निघेलच ना. एक मार्ग आहे बघा वहिनी. काय? नंदिताचं पप्पा. अहो त्यांनी जर का आपल्याला साथ दिली की नाही, विषयच सोडा मग. अहो त्यांच्या ओळखीचा आपल्याला लई फायदा होईल. आणि त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शनही मिळेल. वहिनी आपण एक काम करूया, आज जाऊया त्यासनी भेटायला. अहो त्यांच्या अनुभवाचा लई फायदा होईल आपल्याला. हो चालेल. तुम्ही एक काम करा, तुमची सगळी कामं उरकून घ्या, मग संध्याकाळी आलो ना की आपण जाऊया त्यांच्याकडे. चालतंय. चला मी निघते. ही तीच लिस्ट आहे. यावर आबांनी सहीच नाही केली आहे. म्हणजे कोणीतरी आबांची खोटी सही केली आणि लिस्ट पब्लिश केली. आबा, तुम्हाला जेव्हा अटक झाली होती ना, त्यावेळी तुमच्या खोलीत शोधताना मला ही लिस्ट सापडली होती. अरे ही तर मी रिजेक्ट केलेली लिस्ट आहे. हो, आणि ह्या लिस्ट मधल्या माणसांनीच तुमच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप केलाय. मग आपण आता ह्या लिस्टचाच वापर करून शोधाशोध केली तर चालेल ना? म्हणजे कसं? म्हणजे आपण या सगळ्या माणसांना विचारूया की त्यांनी कोणाला पैसे दिले होते. ह्या सगळ्या मागे कोण आहे याचा क्लू मिळतोय का ते बघूया. पैसे गेल्यानं आधीच लोक चिडली. त्यात काही लोकांनी जीव द्यायचा प्रयत्न केलाय. परत विचारलं तर अजून चिडतील. बाबांनो तुम्ही पैसे दिले का नाही असं विचारून नाही चालणार. नाही, एवढ्या केसेस आहेत म्हणजे पैसे खाल्लेत हे तर नक्की. मग आपण पैसे दिलेत का नाही असं न विचारता पैसे कोणाला दिलेत असं विचारायचं. चालेल, पण जरा जपून. माणूस दुखवता का म्हणे. हो, त्याची काळजी घेऊ आम्ही. चालतंय. मी पण खात्यातल्या एका विश्वासू माणसाला कामाला लावलंय. चुकीची लिस्ट कशी जाहीर झाली याचा तपास करतोय म्हणला. बघू त्याच्याकडून काय हाताला लागतंय ते. हो, तुम्ही त्यांना सांगाच, पण आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतो. नाही, जे काय करायचंय ते शाळा आणि काम सांभाळून करा. उगाच लय त्रास करून घेऊ नका. चालतंय. काय झालं? काय नाही, तुझ्या बोलण्यात इथले शब्द यायला लागले म्हणून हसू आलं. आता इकडचीच झाली ना मी आबा, त्यामुळे साहजिक आहे. चांगलंय. बरं मी येते, शाळेला निघते. या, जपू ना. हो. पक्षातनं तुमच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. शिक्षण खातं पण विनामंत्री फार काळ ठेवता येणार नाही. निर्दोष सुटाल की नाही हेही नक्की नाही. तेव्हा आमदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी आहे पक्षाची. पुढच्या 15 दिवसात काय छडा लागतो ते बघू, नाही तर मी स्वतः आमदारकी सोडल. मी गेम खेळायला. तुम्ही मला वरडला बी नाही. काय सर,
आज लईच गप गप हायसा हो. काय झालंय? बोला की. अव मला कळते तुमची कंडिशन ताईसाहेब. बिझनेस तुम्ही सुरू केला सा आणि फायदा उचलला त्या मास्तरीन बाईनं. लई म्हणायला लागला असेल नाही तुमच्या. आम्ही त्यासाठी गप नाही चंदे. मग एवढं गप गप मी बघितलं नाही तुम्हाला कधी. ते आज पक्षाध्यक्ष येऊन गेलं ते आल्यापासून आमच्या मनात लई चलबिचल सुरू झाल्या. काय करायचं काही सुचना झालं आम्हाला. अहो पर का म्हणजे ते पक्षाध्यक्ष मामांजीसनी मदत करतो असं म्हणलं. जर मामांजीसनी मंत्रीपद परत मिळालं का नाही तर ते परत आमच्यावर रुबाब झाडायला सुरुवात करणार. अहो ते तर आता बी झाडायला सुरू केलंच आहे की त्यांनी. अगं पण हेच मंत्रीपद आमच्या पप्पांकडे फिरलं तर मामांजींचं नाक चांगलं ठेचलं जाईल. आणि त्यांचं नाक ठेचलं गेलं की ते कसं गपगार होत्या ते मध्ये बघितलंयस तू. हा हे बी खरंच आहे म्हणा. आमचा पप्पा बी का नाही त्यांना एक नीट राजकारण खेळताच येत नाही. एवढा मोठा मंत्री बनायचा चान्स गावलाय आता तो सोडायला नाही पाहिजे त्यांनी. पर ताईसाहेब तुमचे पप्पा तर काय बी हालचाल करणार झाल्यात की हो. ते जर हालचाल करत नसत्याल तर आपण त्यासनी हालचाल करायला लावायची. पर कशी? फोन दे तू आमचा. काय ग नंदुडे का फोन केलतीस? तुला मंत्रीनबाई बनायचंय का नाही? मला माप बनायचंय ग पण ते भाषण दौरे एवढा कुठाना कोण करणार? अच्छा म्हणजे यो समजा कुटाना न करता बनायचंय काय? म्हणजे हे बघ मम्मी मामांजींनंतर आपल्या भागात सगळ्यात मोठं पुढारी पप्पाच आहेत. आज हिथं पक्षाध्यक्ष येऊन गेलत. त्यांनी मामांजीसनी सुटायला मदत करतो असं बी सांगितलंय. ते मामांजीसनी सुटायला मदत करण्याआधी आपण आपल्या पप्पांचं नाव पुढं करू. हे बघ मम्मी ह्यो म्हातारा जर परत मंत्री झाला का नाही तर तो परत आमच्यावर रुबाब झाडणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या अपमानाचा बदला अर्धाच राहणार की ग मम्मी. हा कळतंय काय? काही बी कर मम्मी पण पप्पांना मामांजींच्या पक्षात यायला राजी कर बस. अगं माझं कधी ऐकतायत भाई तुझं पप्पा? अगं या बारीला ऐकायला लाव मम्मी. त्यांना त्यांचा फायदा समजून सांग नीट. हा तू फक्त तेवढं कर त्यांना राजी कर. बाकी हितलं समजा आम्ही बघतो आम्ही. बरं बाई बघतो बोलून. आणि आजच बोल. ठेवू का? हा ठेव. आता येणार आहे मज्जा. एकदा का आमचं पप्पा या पक्षात आलं आणि मिनिस्टर झालं की या म्हाताऱ्याला नाही पुन्हा अडगळीत टाकला तर नाव बदला आमचं. सोन्यासारखा चान्स गावलाय सोडायचा नाही. हे कर हे नाव अंडरलाईन कर. हा हे भानुप्रताप. हा भानुप्रताप. हे राहुल कर राहुल. हा हे पण एक आहे बघ बाजीराव गवळी. आणि वरचं पण कर हे प्रसाद. जवळच वाटतात ना? अगं हे तर आपल्या शेजारचंच गाव आहे की. हो कर मार कर. अंजू का कोणास ठाऊक पण मला असं वाटतंय की हा नक्की बोलणार बघ. कर आतापर्यंत आपण 15 तरी नावं काढली. आपण फोन करून बघूया काहीतरी माहिती हाती लागावी म्हणजे झालं. हा कोणी ना कोणी तर नक्कीच बोलल. आपण फोन करून बघूया. हा नंबर सांग. 9011 4452. हॅलो सुदाम. हॅलो सुदाम. हा मध्यंतरी जो शिक्षण भरतीचा घोटाळा झाला त्यात तुमचे पैसे गेलेत ना? हो. हॅलो अगं कट केला यांनी फोन. बरलाच ना तो दुसऱ्या नंबरला लावून बघूया. काय नाव आहे?
जनार्दन कांबळे. नंबर 83. हा, जनार्दन ना? हा, जनार्दन कांबळे. हॅलो. हॅलो, हा जनार्दन कांबळे का? नमस्कार, मी अंजली बोलते. मी एक शिक्षिका आहे आणि मला तुमच्याकडनं जरा माहिती हवी आहे. ते जनार्दन माझ्याकडे गेलाय हो, मी त्याचा भाऊ बोलतोय, बोला की. मध्यंतरी जो शिक्षण भरतीचा घोटाळा झाला तो त्यात तुमचे पैसे गेलेत ना? हो, चांगलं 10 लाख रुपये भरलं होतं, पैसे बी गेले आणि नोकरी बी गेली. वाटोळ होणार बघा त्या पैसे घेणाऱ्याचं. कोणाला दिले होते तुम्ही पैसे? काही नाव? पैसे कोणी बी घेऊ द्या हो, पण गेलं त्या मंत्र्याच्या खिशातच की. नाही, प्रतापराव गायकवाडांनी यातला 1 रुपयाही खाल्ला नाही. तुम्ही पैसे कोणाला दिले त्याचं नाव सांगा ना. हो, आता काय गेलेले पैसे परत येणार आहे ते काय? आता कुठं माझ्या भावाचं डोकं शांत झालंय आणि घरातलं वातावरण बी. तुम्ही परत तापू नका बरं, ठेवा आता. हो, पण कसं आहे, तुम्ही पैसे. हॅलो हॅलो, कट केला. रेणू, कोणीच नाव सांगायला तयार नाहीये. काही जण घाबरत आहेत, काही जणांना अजूनही असं वाटतंय की त्यांना नोकरी मिळणार, तर काही जण नाव सांगितलं तर आपले पैसे परत मिळणार नाहीत म्हणून नाव सांगत नाही. प्रत्येकाची आपापली कारण आहेत. मग आता काय करायचं? रेणू, आपण ह्या माणसांना प्रत्यक्षात भेटून विश्वासात घेतलं तर? म्हणजे कदाचित भेटल्यावर ते काहीतरी बोलतील. हा, हे बी खरं आहे. हा, अगं पण त्यांच्याशी बोलणार कोण? मी स्वतः प्रयत्न करेन. फक्त आपल्याला काही निवडक नावं काढून ठेवायला पाहिजे. लिस्टमधल्या लोकांच्या भेटी घेऊच, सोबतच जाऊबाईंच्या वडिलांनाही भेटून घेऊ. त्यांचं मार्गदर्शन आणि साथ मोलात. घ्या, मस्त मस्त शिरा घ्या. घ्या किंवा तुमच्यासाठी केलाय. घ्या घ्या, काम ठेवा, ते काम हाय, रोजच काम हाय. घ्या. अधीनमध्ये शिरा? आता सणावाराला शिरा करायला आपण काय गरीब आहे बाय? नंदुडीच्या सासरच्यांसारखं नाही. म्हणजे आपल्याला काय कमी आहे असं म्हणायचं होत. मला लई वाईट वाटतं या बघा, कामाच्या रगाड्या तुम्हाला शिरा खायला बी टाइम नाही. तुमच्यासारखी सवय नाही आम्हाला काम चुकारपणा करायची. खरा खरा आमची थट्टा. थट्टा नाही, खरं तेच बोलतोय. मला काय वाटतं सांगू काय, आज तुमच्याकडे एखादा पिये असता ना व, तर तुम्हाला नीट शिरा खाता आला असता. आणा की एखादा पिये. मी काय विचारते, मंत्री झाल्यावरच पिये मिळतोय काय? असं काय नसतं. नाही, पण तुम्ही मंत्री व्हाच, पिये तुमचं काम सांभाळेल आणि तुम्ही तुमचं खाणं पिणं सांभाळा. कशाला? जे चाललंय ते चांगलं चाललंय. अहो, काय चांगलंय? तुमच्यासारख्या तडफदार नेत्यांना मंत्री व्हायलाच पाहिजे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाच्या आमदाराला मंत्री होता येत नाही. हो, मग जावा की सत्ताधारी पक्षात. तसं बी तुमचा व्यायी मंत्रिपदावरनं बाजूला झालाय, त्याच्या जागी तुम्ही बदला पक्ष. हाय काय नाही काय? काही गरज नाहीये. पप्पा, अरे जावय बापू, या 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 या. कसं यानं केलं? आणि आमची नंदुडी कुठं आहे? ती घरी आहे. आमचं जरा काम होतं म्हणून आलतो बघा. तिला बी आणायचं नाही काय? नाही, जरा घाईघाईतच होतो, मग आलो इकडे डायरेक्ट. आमची नंदुडी लई कामाची. कामापुढे घर बी सोडवत नाही तिला. तुम्ही जरा चहा पाण्याचं बघताय का? चला जाऊया बापू, आपण बसूया. या. बसा. हा, बोला. काय काम काढलं? ते जरा बोलायचं होतं आमसनी. म्हणजे आबा आता जामिनावर बाहेर आले, पण कोर्टात केस सुरूच आहे की अजून. आबा निर्दोष बाहेर यावं एवढंच आहे बघा. ते तर आहेच. अरे जर चूक नाही तर शिक्षा का? होय की. आम्ही आमच्या पद्धतीनं शोध घेतोय, पण आम्हाला तुमची मदत हवी.
कसली मदत? आबांना निर्दोष सिद्ध करायचंय आणि त्यांचं गेलेलं मंत्रीपद परत मिळवून द्यायचंय त्यासनी. त्यासाठी आम्हाला पप्पांची मदत पाहिजे. आम्ही कसली मदत करणार? बारकासारखा घोटाळा हाय. अहो जावई बापू आल्यात, तुम्ही जरा चहा पाण्याचं बघा. जावा. अहो पण तुम्ही कसली मदत करणार आता? चहा पाणी म्हटलं मी. जावा. हा, तर तुम्हाला कसलीही मदत लागली तर मी करायला तयार आहे अगदी बिंदास. पण आमच्याकडे आबांनी रिजेक्ट केलेली लिस्ट आहे. ही तीच माणसं आहेत ज्यांच्याकडून नोकरीच्या नावाखाली पैसे घेतले होते. आता ते पैसे कुणी घेतले याचा शोध आम्ही घेतोय. पैसे कुणी खाल्ले हे कळत नाही तोवर नेमका गुन्हेगार कोण आहे हे समजणारच नाही. हो, आबांनी जी लिस्ट रिजेक्ट केली होती ना त्यावर खोट्या सह्या करून कुणी ती पब्लिश केली हे आपण बघायला पाहिजे. वय आबा मंत्रालयातल्या त्यांच्या एका माणसाच्या संपर्कात आहेतच. पण तुमच्याकडनं एखादी लिंक मिळत असेल तर बरं होईल बघा. जरूर, आम्ही पण बघतो आमच्या लेवल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळा झाला हे नक्की. हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या परीनं बघतोच होत, पण तुमच्या ओळखीनं अजून काही माहिती मिळते का ते बघायचं होत. मी बघतोच, आणि नुसती माहितीच नाही तर त्या पुढे जाऊन कसलीही मदत लागली तर सांगा मला बिंदासपणे. हो. चला येऊ आता. अरे जावई बापू आल्याला कुठं निघालाय? हा, जरा पाहुणचार तरी घ्या. नाही नको, अजून बाकीही खूप काम आहेत. निघायला हवं. वय अहो थांबलो असतो, खरं वहिनीने लिस्ट काढले त्यांच्याकडे बी चौकशी करायची. हो, आणि आमच्याकडे वेळही खूप कमी आहे, त्यामुळे आता निघतो. चला, अरे आधी काम महत्वाचं. हा, इथून पुढे कुठलीही अडचण आली तर अगदी हक्कानं सांगायचं. चला चला. काय करायलाय तुम्ही? चांगला मंत्रीपदाचा चान्स मिळालाय तर सोडू नका, आणि त्यांना अजिबात मदत करायची नाही. तुम्ही चहा पाणी करायचं सोडून चोरून ऐकत होता का काय? चोरून कुठं? आमच्या घरात आम्हाला कुणाची चोरी आहे? पण तुम्ही मंत्री बनाय पाहिजे बघा. अजिबात मदत करायची नाही. बघतो आम्ही काय करायचं ते. तुम्ही तुमची कामं करा. मी माय लेखी सुधारणार नाहीत कधीच. अहो तुम्ही मंत्री बनावं म्हणून म्हणत होतो आम्ही. मदत करायचं डोक्यात बी आणू नका. मदत करणारच आम्ही. अरे भल्या माणसावरचा आळ मिटत असेल तर चांगलंच आहे ते. हो पण तुमचं भला. हॅलो. अगं मी मम्मी बोलतेय नंदुडे. मम्मी सेव आहे अगं तुझा नंबर आमच्याकडं. बोल. अगं जावई बापू आणि ती मास्तरीण आलती आपल्या घरी. काय? कशाला? अगं तुझं माझं स्वप्न मातीत मिळवायला. म्हणजे? अगं तू आणि मी ठरवलं नव्हतं काय? मम्मी आपण तसं लय काय काय ठरवलं होतं बघ. नेमकं काय ते सांग. अगं तुझ्या पप्पासनी मंत्री बनवायचं म्हणत नव्हतो काय आपण? हा, मग आता काय ते मंत्री बनू नका असं म्हणायलेत का काय? मग तसं नाही ग नंदुडे. मग कसं? ती दोघं तुझ्या सासऱ्याला या प्रकरणातून बाहेर काढायचं म्हणत होती. म्हणजे कोर्टात निर्दोष सिद्ध करायचं म्हणत होती. बरं मग? अगं मग काय, तुझं पप्पा कसं आहेत माहिती आहे ना व तुला? ते झालं की का मदत करायला तयार. हे पप्पा बी का नाही, त्यासने तर काय कळतच नाही बघ. एवढं मोठं मंत्री बनायचा चान्स आलाय. बक्की आता. बक्की काय बक्की? मम्मी तुला आम्ही त्यासनी नीट समजून सांगायला सांगितलं होतं. एक काम धड जमत नाही बघ तुला. ए तुझं पप्पाच धड नाही तर त्यांना काय समजवणार ढेकलं? आणि काय ग तू काय म्हणतीस मला काम जमत नाहीत म्हणून? तुला एक तरी काम धड जमलंय का आज पत्तूर? जवा तवा तोंडावरच आपटतीस की. मम्मी आता बाद झालं, आमच्या धडपणाबद्दल बोलू नगस. हे बघ काही बी कर पण पप्पासनी नीट समजून सांग.
मामांजी परत मंत्री नाही बनाय पाहिजेत, कळलं तुला? ठेव फोन आता.